रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस 2 सप्टेंबर 2025 हा दिवस इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. आपण जिंकलो मित्रांनो, शेवटी मराठे जिंकले आणि मराठ्याचा इतिहास आहे. मराठ्यांना लढल्याशिवाय कधी कोणती गोष्ट भेटलेली नाही आणि आपले मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांचं 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर मुंबईमध्ये जे उपोषण चालू होतं त्याचा आज 5वा दिवस आणि आज 5व्या दिवशी अखेर सरकारने मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. मनोजदादा जरांगेच्या मागण्या होत्या की आपल्याला हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण मिळावं आणि औंध आणि सातारा या गॅजेटनुसार आरक्षण मिळावं. आपल्या मराठा समाजावर ज्या केसेस आहेत त्या केसेस मागे घेण्यात यावं आणि आपल्या समाजावर जे बी गाड्यांवरती जे मराठा आरक्षणामध्ये जे गाड्या वगैरे आलेल्या होत्या त्यांच्यावर फाईन लावलेले होते पोलिसांनी 5,000 रुपये, ते मागे घेण्यात यावे. आपले जे मराठे मावळे जे मराठा मोर्चामध्ये त्यांच्यावर काही गुन्हे नोंद केले गेले होते तर ते गुन्हेसुद्धा वापस घ्यावे असा सुद्धा GR होता. या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहे आणि आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. याच्यामध्ये सिंहाचा वाटा मनोजदादा जरांगे यांचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी समाजाचा आहे. हे सगळं शक्य झालं, संपूर्ण मराठा समाज एकत्र आला आणि सरकारला सुद्धा कळाले की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. कारण याच्यामध्ये एक बोटावर मोजणे इतके माणसं श्रीमंत आहे आणि बाकीचा मराठा समाज गोरगरीब आहे आणि कुठंतरी शिक्षणामध्ये आणि आपल्याला सर्व गोष्टीमध्ये याची गरज आहे. आपल्याला हे सगळं सरकारला कळालं मित्रांनो या गोष्टी आणि सरकारने सुद्धा आपल्याला हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि आज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले आहे आणि आपल्याला आरक्षण मिळालं आहे. त्याबद्दल सरकारच्या सर्व मंत्रिमंडळामधील सर्व मंत्र्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि असाच लढा पुढं सुद्धा मित्रांनो आपल्या चांगल्या कामासाठी सर्व समाजानं एकत्र येऊन आणि चांगल्या पद्धतीनं राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस म्हणजे साजरा केला जात आहे. सगळीकडे सगळे मराठा बांधव खूप खुश आहे मित्रांनो. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सव चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हा उत्सव चालू आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे.